श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 149। उपाध्याची भेट। ईश्वर प्रतिती। सर्वज्ञ वेरूळला आहेत असे दादो साने आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी ऐकले। ते सर्व कटकास दौलताबाद येथे आले होते। त्यावेळी सर्वज्ञांच्या दर्शनासाठी ते सर्वच वेरूळला आले। महाकालीच्या देवळात मुक्काम केला तेव्हा दादो साने उपाध्याला म्हटले, जानो, जा बघू सर्वज्ञांचा कसा सोहळा होत आहे तो पाहून आम्हाला लवकर सांगायला ये। आणि उपाध्ये सर्वज्ञांकडे आले तेव्हा मठाची दारे बंद केलेली होती। त्यांनी दरवाज्यावर टकटक केली। सर्वज्ञांनी सांगितले, बाई बघा बाहेर कोण आले आहे। बाईसाने म्हटले, एवढ्या वेळेला कोण येईल बाबा। सर्वज्ञांनी सांगितले, पहा कदाचित ह्या चांगदेव भट्टासोबत जो आला होता तोच तर नव्हे। नंतर बाईसाने दार उघडले आणि उपाध्यांनी बाईसाला नमस्कार केला। मग बाईसाने म्हटले, बाबा आपण जो म्हणत होतो तोच आला आहे। सर्वज्ञ आत बसले होते। उपाध्यांनी सर्वज्ञांना दंडोते घातली, श्रीचरणा लागले। त्यावेळी आत अंधार होता त्यामुळे सर्वज्ञांची श्रीमूर्ती स्पष्ट दिसत नव्हती। उपाध्याने मनोरथ केला, जर बाईसा दिवा लावतील तर बरे होईल। तेवढ्यात सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडला त्यामुळे श्रीमूर्ती स्पष्ट दिसू लागली। सर्वज्ञांनी म्हटले, बटिका आम्ही काय दिव्याच्या प्रकाशाने दिसणार? आम्ही काय दुसऱ्याकडून प्रकाशित होणार? आम्ही स्वतःच प्रकाशक आहोत। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।